बोला. हा आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त सैनिक काशीनाथ पवार यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांनी आपली आयुष्याची 30 वर्ष सेवा भारतीय सैन्य दलात दिलेली आहे. आर्मी सर्व्हिस कोर हा त्यांचा सर्व्हिसचा भाग होता. या काळामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अनेक लष्करी मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत आणि ही लष्करी मोहीम पूर्ण करत असताना त्यांची आज 71 वर्ष झालेली आहे वयाची. अजून सुद्धा त्यांनी समाजसेवेचा वसा घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाने ते आज समाजामध्ये अभिमानाने वावरत आहे. त्यांचं कुटुंब पाहता आज त्यांचं मोठं कुटुंब आहे. 2 मुलं आहे, एक विवाहित मुलगी आहे आणि असा सर्व संसार ते या ठिकाणी करत आहेत. आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आपल्याला की त्यांनी सर्व्हिस करत असताना कोणकोणत्या मोहिमा केल्या आणि कोणकोणत्या लष्करी मोहिमामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. काशीनाथजी, आम्हाला सांगा, आमच्या दर्शकांना सांगा की आपण कोणकोणत्या मोहिमा लष्करात असताना केलेल्या आहेत. नमस्कार, मी काशीनाथ पवार, रिटायर्ड सुधार मेजर. लष्करात असताना मी 1973 मध्ये आर्मी जॉईनिंग केली. आर्मी जॉईनिंग करताना मला आर्मी सर्व्हिस कोर हा मिळाला. आर्मी सर्व्हिस कोर मिळाल्यानंतर 1.5 वर्ष ट्रेनिंग करून मी सर्वात मोठी म्हणजे ACAD एअर डिस्पॅच, त्याला म्हणतात बाय एअर टू सर्व्हिस, प्रथम पोस्टिंग माझी सिलचर येथे झाली. ज्यावेळेस सिलचरला पोस्टिंग झाली त्यावेळेस मी रिक्रुटिंगमध्ये असताना मला असे वाटले की सैन्यामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस माझं पोस्टिंग गेल्यानंतर ज्यावेळेस सत्कार झाला त्यावेळेस मला असं वाटलं की आपण देशसेवेसाठी जो आपण मार्ग निवडलेला आहे तो फार उत्तम आहे आणि खूप मला प्रशस्त वाटलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस एअर डिस्पॅचचे काम आमचे सुरू झाले त्यावेळेस परत पस्तावाही आला, कारण रिक्रुटिंग असताना घरचं सर्व मोह लागतो. आई, वडील, भाऊ हे सर्व सोडून आसाममध्ये सिलचर जायचं म्हणजे त्या ठिकाणी सर्वांची आठवण येत होती. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पॅकिंग करून आम्ही कुरूला निघलो बाय एअर सर्व्हिसला, ज्यावेळेस ते पहाडी पाहून तर असं मला वाटलं की नवीन ज्यावेळेस मी जहाजमध्ये बसलो, ज्यावेळेस जहाजमध्ये गेलो त्यावेळेस पहाडी पाहून तर मला फार आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर कसेबसे त्या ठिकाणी 1 वर्ष काढून नंतर शेवटी पंजाबमध्ये माझी पोस्टिंग झाली सप्लाय डेपोमध्ये. सप्लाय डेपो 3.5 वर्ष काढून परत दुबारा AD सिलचर, दुबारा AD चंडीगड मध्ये. तुम्ही श्रीनगर वगैरे या ठिकाणी काम केलेलं आहे का? श्रीनगरमध्ये, ग्लेशियरमध्ये पण केलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे तर आपलं ACAD त्याच्यानंतर OTA, NDA खडकवासला पुणा, OTA मद्रास,
त्याच्यानंतर IMA देहरादून, AS सेंट्रल स्कूल नॉर्थ गया या ठिकाणी माझी सेवा जास्त केलेली आहे। अशा प्रकारे त्यांनी विविध मोहिमा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना विविध संस्थेने त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। त्यामध्ये मराठवाडा भूषण पुरस्कार 2022, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023, नॅशनल अचिव्हमेंट अवॉर्ड 2023 आणि जय जवान जय किसान मिशन समाज भूषण पुरस्कार असे पुरस्कार त्यांना विविध संस्थेने प्रदान केलेले आहे। आणि आता सुद्धा त्यांचं अव्याहतपणे समाजकार्य चालू आहे। त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहे, जिजाबाई त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या सुनबाई सुद्धा आपल्या या ठिकाणी आहेत। असं त्यांचं खेळतं कुटुंब, आनंदी कुटुंब आहे आणि या कुटुंबासोबत ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात आणि विविध कार्य त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत। शिक्षणाचं असेल, समाजसेवेचं असेल, तरुणांचं असेल, ते विशेष म्हणजे तरुणांना प्रेरणा देण्यासाठी विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये जाऊन आज सुद्धा व्याख्यान देत आहे। म्हणून त्यांचं या कार्याबद्दल आम्हाला दखल घ्यावीशी वाटली। यानंतर त्यांनी आपलं आयुष्य जगत असताना साहित्याची सुद्धा रचना केलेली आहे। तरुणांना, समाजाला दिशा देण्यासाठी त्यांनी आपले साहित्य रचना केलेली आहे। आत्मचिंतन त्यांनी तयार केलेलं आहे आणि या आत्मचिंतनाच्या माध्यमातून विविध पुस्तकं, ग्रंथ त्यांनी तयार केलेले आहेत। जे पुस्तकं दिलेले समाजाचं काही देणं असतं त्यासाठी जे हे करणं गरजेचं होतं आणि रिटायरमेंट झाल्यानंतर देशसेवा, ईश्वर सेवा और समाज सेवा ह्या जे आहे 3 मुख्य हे आहे, सेवा आहे। सेवा 2च अक्षर आहे, परंतु याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी। देशसेवा, ईश्वर सेवा, समाजसेवा केल्यानंतर मनुष्याला धर्म, कर्म, कर्तव्याची जाणीव होते आणि ज्या व्यक्तीला धर्म, कर्म, कर्तव्याची जाणीव होते त्याच्या समोर दुःख आणि सुख हे 2 नाण्याच्या बाजू आहे। जर ह्या आहे तर कितीही जरी दुःख आलं तर त्या दुःखाचा सामना करण्याची त्याच्यामध्ये ताकद निर्माण होते। आता लेटेस्ट जे आहे, माझे एक बायपास झालेलं आहे। बायपास झाल्यावरून एक मृत्यूच्या झोनमधून ह्याच सेवेमुळं मी मृत्यूच्या झोनमधून बाहेर पडलेलो आहे। काही दिवसापूर्वीच त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि हृदयाचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा त्यांना त्यांची देशसेवा ही हिंमत देत आहे आणि या हिमतीच्या जोरावर ते आज सुद्धा या कुटुंबासोबत हसतं खेळतं असं कुटुंब आहे। आणि म्हणून या साहित्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी तरुणांपर्यंत वेगवेगळे विषय घेऊन गेलेले आहेत आणि यांच्या घरी अव्याहतपणे वारकरी संप्रदायाची दिंडी सुद्धा दरवर्षी या ठिकाणी येत असते आणि त्या दिंडीला ते जेवू घालतात, या ठिकाणी पंगत देतात। असं विविध माध्यमाचं कार्य ते आज अव्याहतपणे करतायत। त्यांची वेगवेगळी साहित्य रचना आहेत, आपण बघत आहोत। सुभेदार मेजर काशीनाथ पवार यांचे सामाजिक कार्यवृत्तांत, त्याचबरोबर या ठिकाणी ऐतिहासिक नगरी पैठण, या सुद्धा पैठण नगरीचं संत साहित्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर त्यांना मिळालेला कोरोना प्रकोप, जैविक महायुद्ध, झुंज 2020 अशी कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी विविध कार्य केलेले आहेत, समाजसेवा केलेली आहेत। आपण पाहत आहोत या ठिकाणी त्यांची साहित्य रचना आज युवकांना खरोखर प्रेरणा देणार आहे। स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान, असं हे या ठिकाणी त्यांनी आपल्या साहित्यामध्ये उल्लेख केलेला आहे। असे काशीनाथ पवार हे आपल्यासोबत आज खऱ्या अर्थानं त्यांचं कृतकृत्य झालेले आहेत असं आपण म्हणूया। त्यांचा एक मुलगा देश सेवा करून भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा आहे आणि लहान मुलगा एक व्यावसायिक आहे। म्हणून अशा प्रकारचे हे कुटुंब, सैनिक परिवार कुटुंब आज सन्मानानं देश सेवेला सलाम करत आज आपलं जीवन व्यतीत करत आहे। कॅमेरामॅन शेख जावेद।